आपलं थेअरीचं पहिलं लेक्चर बघणार आहोत जोडकाम विभागाचं. जोडकाम म्हणजे फिटिंग. आपण फिटिंग म्हटल्यानंतर जनरली अनेक गोष्टींचा विचार करतो. आपण जे वायरिंग करतो ते सुद्धा वायरिंगला फिटिंग करून घेतलं घराचं असं म्हणतो. एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीत बसवली तरी सुद्धा फिटिंग म्हणतो. म्हणजेच जोडकाम ह्याचा अर्थ दोन गोष्टी मॅच करणं, जुळवणं, बसवणं अशा स्वरूपाचं आहे. आपलं जे जोडकाम आहे हे सामान्यतः लोखंडावरचं काम आहे. कशावरचं काम आहे? लोखंडावरचं काम आहे. आजचा युग जरी मशीनचं युग असलं, अनेक गोष्टी आपण मशीनच्या सहाय्याने करत असलो, पार्ट्स मशीनच्या सहाय्याने तयार होत असले तरी कित्येक गोष्टी आपल्याला तंतोतंत बसवायच्या असतील तर मशीनिंग केल्यानंतर थोडासा त्याचा सरफेस कमी करायला लागतो, कधीतरी व्यास वाढवावा लागतो, कधीतरी एखादं होल करावा लागतो. या सगळ्यासाठी तुम्हाला फिटरची आवश्यकता असते, म्हणजेच फिटिंग काम येणं आवश्यक असते. आपण मार्किंग, पंचिंग, फायलिंग, चिपिंग, स्क्रेपिंग, हॅक्सॉइंग, ड्रिलिंग, रीमिंग, टॅपिंग या 9 क्रियांचा जोडकामामध्ये समावेश होतो. आता मार्किंग म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपल्याला कापून टाकायची तर किती भागात कापून टाकणार त्याचं काहीतरी मोजमाप करून खुणा तयार करून घेणे आणि मग त्या मार्किंगवरून पुढचा भाग कापून टाकणार. येते लक्षात? मार्किंग करण्यासाठी वेगळी वेगळी मार्किंग टूल्स आपल्याला लागतात. मोजपट्ट्या लागतात, टेप लागतात, कॅलिपर्स लागतात, खूप काही. हा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे शिकावाच लागणार. दुसरा भाग आहे पंचिंग. मार्किंग केलेल्या खुणा पुसल्या जाऊ नयेत म्हणून त्याच्यावरती पंच होऊन हॅमर केला जातो. पंचिंग. खुणा कायमस्वरूपी राहतात. मग कारागिराला निर्धास्तपणे काम करता येतं. फायलिंग. जास्तीचा भाग फाईल घेऊन कानस आपण घासून 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 कमी करतो, पृष्ठभाग कमी करतो. फायलिंग. चिपिंग. टवके ओढून काढून टाकायचा पृष्ठभाग, चिपिंग. स्क्रॅपिंग मध्ये पण आपण मटेरियल कमी करायचंच काम करतो. हॅक्सॉइंग. हॅक्सॉ ब्लेड घेऊन सरळ कापून टाकतो. ड्रिलिंग. आपण होल करतो. रिमिंग. होल केल्यानंतर त्याला आतमध्ये काही बर राहिलेली असू शकते, त्यावेळेला तो होलचा आंतरभाग सगळा क्लीन करण्यासाठी, गुळगुळीत करण्यासाठी रिमिंगची क्रिया करायला लागते. आणि टॅपिंग. त्याला थ्रेड जर पाडायचे झाले तर आपण म्हणतो टॅप केली. या सगळ्या गोष्टी आपण व्यवहारात वापरत असतो, सगळेच. त्या सगळ्यांचा आपल्या रोजच्याशी जगण्याची संबंध आहे. आणि हे सगळं कोण करतं तर एक बेंच फिटर करतो. जोडकामात या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. कुठलंही तुमचं शॉप असू द्या, जर तुम्ही चांगले फिटर असाल तर तुमची डिमांड त्या शॉपला असतेच. एखाद्या चांगल्या कारागिराला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, सुरक्षितता घेतली पाहिजे काम करताना, तर लक्षात घ्या, काळजी, सुरक्षितता 2 प्रकारची असू शकते. एक स्वतः काम करताना घ्यायची, स्वतः पर्सनल सेफ्टी. आणि दुसरी त्या जागेची, त्या कार्यशाळेची, त्या आस्थापनेची सेफ्टी, सुरक्षितता. मी इथं 2 रंगात ह्या दोन्ही गोष्टी लिहिल्या. ह्या ज्या आहेत ह्या पर्सनल आणि ह्या ज्या आहेत ह्या कार्यशाळेच्या, जागेच्या. आधी पहिल्यांदा काम करताना स्वतः काय बदल केले पाहिजे? पहिलं, कार्यशाळेत काम करताना काय काय करायचंय? कार्यशाळेत काम करताना अतिसैल अथवा अति घट्ट कपडे वापरू नये. आता तुम्ही म्हणाल कपड्यांशी काय संबंध? काम करणार आहे, बरोबर आहे. समजा तुम्ही काम करताय तर तुम्हाला काम करताना ह्या अशा पोझिशन घ्यायच्या असतात, असं फायलिंग करायचं असतं, बरोबर आहे.
मी जर हा अतिशय घट्ट शर्ट घातला तर माझ्या हात असे फुल प्लेज हलतील का? नाही, इथे टरकणार, इथे अडकणार, काम करताना त्रास होणार. मग ठीक आहे, तुम्ही म्हणाल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर, आम्हाला पटलं, मग आम्ही ना बाबाचा शर्ट घालून येतो धमकन, आमचे हात अडकणारच नाही. ओके, हात अडकणार नाही. पण मला सांगा, तुम्ही समजा बाबाचा शर्ट घालून आला, तुमच्यापेक्षा दीडपट पुढे धावून आला आणि तुम्ही एखाद्या ग्राइंडरवरती हत्याराला धार लावला, काय होईल? तुम्ही राहाल सुरक्षित अंतर ठेवून, पण तुमचा शर्ट धावेल ना पुढं पुढं आणि तो त्या ग्राइंडरमध्ये अडकेल, अपघात होईल. मुळात ह्या सगळ्या सुरक्षितता बाळगायच्या का? तर अपघात होऊ नये म्हणून. सुरक्षितता बाळगल्या की अपघात होत नाही. बरेचसे अपघात हे व्यक्तीच्या किंवा कारागिराच्या चुकांमुळे होतात. नशिबाने अपघात होत नाही. येते लक्षात? अपघात टाळण्यासाठी सुरक्षितता. मग त्यातली सगळ्यात पहिली सुरक्षितता, अतिसैल अथवा अति घट्ट कपडे वापरू नये. येते लक्षात? दुसरी सुरक्षितता, अनुवाणी वागू नये. अनुवाणी म्हणजे विथ बेअर फूट्स, पायात पादप राहणं न घालता कार्यशाळेत वावरायचं नाही. बऱ्याचदा आपण असा विचार करतो, अरे मी इथे कमावतो, इथं माझं रोजीरोटी आहे, ह्या माहिती त्या माहिती, पायात चप्पल कशाला? नाही. जेव्हा तुम्ही वर्कशॉपमध्ये वावरता तेव्हा तुमच्या पायात काहीतरी पाहिजेच. का पाहिजे? तर ती कार्यशाळा आहे, तिथं लोखंडी तारांचे तुकडे पडलेले असू शकतात, खिळे पडलेले असू शकतात, गंजकी ब्लेड्स पडलेले असू शकतात, कायद्याचा लोखंडाचा किस असू शकतो, पायात घुसू शकतो, सेफ्टी होऊ शकतो. त्यामुळे पायात काहीतरी पाहिजे. मग त्यातही मी पुढे काय लिहिलंय? अनुवाणी वावरू नये आणि शक्यतो सेफ्टी शूज वापरावे. मग माझ्या पायात साधं चप्पल असेल तर चालेल का? हो चालेल, चालणार नाही अशातला भाग नाही, चालेल. पण सुरक्षितता जर पूर्णपणे पाहिजे तर सेफ्टी शूजच पाहिजे. लक्षात घ्या, रोजचे शूज आणि सेफ्टी शूज यात फरक आहे. तुमचा रोजचा शू इथं काढू पाहिजे, इथं काढूया, जरा हे पुसूया. हा तुमचा सपोज डेली वेअरचा तुमचा रोजचा स्पोर्ट शू म्हणा किंवा काय असेल तो बूट आहे. ओके, ह्याच्यामध्ये आणि सेफ्टी शू मध्ये काय फरक आहे? तर सेफ्टी शूला इथं जिथं आपली सगळी बोटं येतात ना, इथं एवढ्या भागात, इथं एवढ्या भागात अशी लोखंडी पत्र्याची वाटीसारखी असा गोलाकार करून बसवलेला असतो. त्यामुळे काय फायदा होतो? तर तुम्ही शॉपमध्ये एखादी काहीतरी अवजड गोष्ट उचलताय आणि उचलत असताना ती खाली येऊन उचलते आणि ती तुमच्या हातातून सुटली तर पहिल्या झटक्यात ती पायावर, आणि ज्या क्षणी पायाच्या बोटांवरती काहीतरी पडतं त्यावेळेला कळ मस्तकापर्यंत जातं. मग अशा वेळेला जर तुमच्या पायात हे सेफ्टी शूज असतील तर ह्याच्या खालची तुमची सगळी बोटं तुम्हाला अखंड मिळणार आहेत परत. येतं लक्षात? म्हणून सेफ्टी शूज. कार्यशाळेत वावरताना अनुवाणी वावरायचं नाही, शक्यतोवर काय वापरायचे? सेफ्टी शूज वापरायचे. गळ्यात चेन, स्कार्फ, लोखंडाला आणखीन काही घालायचं नाही. हातात घड्याळ वापरायचं नाही. स्टायलिश मोठ्या पट्ट्याचं, सैल पट्ट्याचं अजिबातच वापरायचं नाही. कारण वागायचं सांगितलं तसं. फाजील आत्मविश्वास बाळगू नये. हे तर तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आपल्याला उगाचच थोडंसं काहीतरी माहित होतं आणि असं वाटतं त्याच्यात काय, आणि इकडं कापतो मी आणि इकडं करतो मी. ओव्हर कॉन्फिडन्सने बरेच असे अपघात होतात. कारण आपल्याला ज्ञानच नसतं. विशेषतः कुठलीही मशिनरीची आपल्याला फारशी माहिती नसते, ते आपण चालू करून बघूया ना काय होतंय. आणि त्या मशीनचं काम आपल्या
अपेक्षित फंक्शनपेक्षा खूप वेगळं असतं. मी तुम्हाला याचं खरं उदाहरण देतो बाळांनो. मी ह्याच्यापूर्वी शेगाव टेक्निकलला होतो आणि दुपारची जेवायची सुट्टी होती. आम्ही डबा खात होतो शॉपच्या बाजूलाच आणि मुलांचं जेवण झाल्यानंतर एकाने उगाचच जाऊन तिथं कटिंग पॉवर सॉ लावलेली होती, खाली जॉब लावलेले होते आणि जस्ट दार पुढे करून आमचा शिपाई आला होता. ते गेला, त्याने ते दार चालू केलं, दार उघडलं आणि तिथला स्विच फक्त चालू केला. हे काय बघूया. लक्षात घ्या, कटिंग सॉ पॉवर सॉ अशा स्टेपला ठेवलेली असते आणि ती खाली 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 येते आणि लोखंडाचे जॉब साधारणपणे 1-1.5 मिनिटाला कापून टाकते. 5-5 जॉब. ती मशीन झपाझप खाली यायला लागली. पोरगा घाबरला आणि तो हाताने ती मशीन वर उचलायचा प्रयत्न करायला लागला. त्याला हे लक्षात येईना की ही मशीन अशी वर येणार नाहीये. धावपत आम्ही तिथे पहिल्या 5 सेकंदात पोहोचलो. मशीन बंद केली आणि नंतर मग रागाच्या भरात मी त्या कोणाच्या 2 कोणकीत वाजवून दिले होते. जे मशीन तो उचलत होता ते लोखंड कापणारं मशीन जर त्याच्या हातावर आलं असतं तर हाताचे 2 तुकडे करायला त्याला अर्धच मिनिट लागले असते. अपघात असे होतात. फाजील आत्मविश्वास, त्याला काय किंवा अपुरी माहिती, या दोन्ही गोष्टी काय आहेत. पूर्ण माहिती झाल्याशिवाय यंत्र हाताळून घे, त्याचंही हेच उत्तर आहे आणि फाजील आत्मविश्वासाचे हे उत्तर आलंच. त्यामुळे जोपर्यंत कोणत्याही मशिनरीची पूर्ण माहिती होत नाही तोपर्यंत मशिनरी हाताळायला जायचं नाही. सेम केस, जो स्विच बंद आहे तो कशाचा आहे, का बंद केलाय माहित नसेल तर चालू करायचा नाही. वाटेत जाता जाता एखादा डीपी बंद दिसला, तुम्ही चालू केला आणि त्या डीपी वरनं कनेक्शन पुढे असेल आणि तिथं जर एखादा माणूस काम करत असेल तर तो मेला तर त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल, तुमच्या आगाऊपणावर. येते लक्षात. त्यामुळे जो स्विच बंद आहे तो उगाच चालू करायला जायचं नाही. जोपर्यंत प्रॉपर आपल्याकडे गाईडलाईन येत नाही स्विच ऑन करा तोपर्यंत करायचा नाही. तसंच काम करत असताना जिथं आवश्यक आहे तिथं सेफ्टी गॉगल वापरायचा आहे. शायनिंग मारायला तुम्ही काही वापरायचं नाहीये, पण जिथं गरज आहे, उदाहरणार्थ तुमचं वेल्डिंग चाललंय, सेफ्टी गॉगल पाहिजे. तुम्ही ग्राइंडिंग करताय, कोण होऊ शकतात बारीक बारीक बारीक, डोळ्यात जाऊ शकतात, डोळ्याला अपघात होऊ शकतो, सेफ्टी गॉगल वापरायचं आहे. आवश्यक आहे तिथं सगळं वापरायचं आहे. इव्हन चांगल्याचे ऍप्रॉन पण वापरायचे आहे. पण उगाच शायनिंग मारण्यासाठी आपण यातलं काहीही करणार नाही. ह्या सगळ्या झाल्या स्वतःविषयीच्या सुरक्षितता. ह्या एवढ्या जर बाळगल्या तर तुम्ही स्वतः सुरक्षित राहा. पण तुमच्याबरोबर सगळंच जर युनिट सुरक्षित ठेवायचं असेल तर आणखी काही सुरक्षिततांचा विचार केला पाहिजे. आणि त्या कुठल्या तर पहिलं म्हणजे कार्यशाळा स्वच्छ ठेवायची. काय करायचे? स्वच्छता फार महत्वाची. ज्या वेळेला तुमची कार्यशाळा स्वच्छ असते, नीट रंगवलेली असते, प्रसन्न असते, त्यावेळी तुमचं चित्त प्रसन्न राहतं. चित्त प्रसन्न राहिलं तरच काम सरळ होतं. उगाच कळकट मळकट मिचकट कार्यशाळेत तुम्ही काम करू शकत नाही प्रसन्नपणे. तिथं भरपूर उजेड असला पाहिजे, वारा असला पाहिजे, मोकळी हवा असली पाहिजे. 2 कारणासाठी, एक तर हवा आणि वारा असली की माणसं प्रसन्न होतात आणि दुसरी गोष्ट तुमचं जर काम बारकाईने करायचं तर तिथे उजेड पाहिजे. मार्किंग करताना तुमचं उजेड कमी आहे म्हणून 2 मिलीमीटर आत मार्किंग आलं तर अख्खा जॉब फुकट जाणार. म्हणजेच तिथं तुम्हाला भरपूर उजेड हवा, तुम्हाला घाम फुटता नाही, तुम्हाला कसं तरी वाटता नाही, वारा हवा, मोकळं प्रसन्न वातावरण. आग लागल्यास अग्निशामकाचा वापर करावा. कार्यशाळेत विविध कारणांनी आग लागू शकते. बऱ्याचदा शॉर्ट सर्किटने पण लागते, ओव्हरलोडिंगने लागते. अशा वेळेला आपण पाणी मारायचं नाहीये. सामान्यपणे आपण आगीवरती पाणी मारतो, आग मिळवून टाकतो. पण लक्षात घ्या बाळांनो, प्रत्येक आग पाण्याने विझत नाही. आगीचे पण प्रकार आहेत.
वाय क्लास, ए क्लास, बी क्लास, सी क्लास. वाय क्लास म्हणजे काय? तर जे पदार्थ जळल्यानंतर राख होते किंवा कोळसा होतो त्या पदार्थांना लागलेली आग ही वाय क्लास आग मध्ये येते. फक्त वाय क्लासची आग पाण्याने विझते. प्रत्येक आग पाण्याने विझत नाही. आता लाकूड जळलं तर काय होणार? राख आणि कोळसा होणार. ठीक आहे, लाकूड जळत असेल, पाणी होतात, आग विझेल. समजा कागद जळल्यावर राख होते, बरोबर आहे, वाय क्लास आहे. मग तुम्ही कागदावरती पाणी घाला जळणाऱ्या, कागद विझेल. पण पेट्रोल जळल्यानंतर तुमच्या पेट्रोल जाळून टाकलं तर मागणं राख आणि कोळसा येतो काय? नाही. याचा अर्थ असा की पेट्रोलची जर आग असेल तर तुम्ही पाणी वापरू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अग्निशामक वापरावी लागतात. गॅस फायर, एखादा वायू पेटतोय, तुमचं पाणी काही उपयोगाचं नाहीये. तुम्हाला तिथं काय वापरायला लागेल? विशिष्ट प्रकारचा अग्निशामकच वापरायला लागेल. आणि अग्निशामक हा ए क्लास, बी क्लास, सी क्लास असा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तर त्या प्रकारचा त्या गरजेप्रमाणे अग्निशामक तुम्ही वापरायचा आहे. त्याच्यानंतर पुढची सुरक्षितता काय दिली मी? जमिनीवर ऑइल, ग्रीस असं काहीतरी सांडलं तर ते पुसून घ्या. तेही शक्य नसेल तर तिथे निदान भुसा टाका. कारण तर ऑइल म्हणा, ग्रीस म्हणा, चालता चालता एखादा घसेल, सरकेल, पडेल. तुम्हीच एखादा काहीतरी जॉब करताय आणि तुमचा पाय ऑइल वरनं घसरला, हात जाईल एखाद्याचा, अपघात होईल. म्हणून त्याला भुसा टाकायचा. इतकंच काय, तर समजा आपल्या हातातल्या हत्याराला जर ऑइल लागत असेल, समजा तुम्ही हॅमरिंग करणार आहात आणि हॅमरचा दांडा ऑइली झालाय, तर तो आधी पुसून घेतला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे आणि मग वापरला पाहिजे. नाही तर तुमच्या हातातला हॅमर सटकेल आणि एकतर तुम्हाला नाही तर तुमच्या शेजाऱ्याला, कोणाला तरी तुम्ही जखमी कराल एवढं निश्चित. दॅट इज वाय सुरक्षितता काय दिली? जमिनीवर ऑइल सांडलं, ग्रीस सांडलं तर त्यावर भुसा टाका. मिनिमम तेवढं तरी करा. माझं काम नाही असं म्हणू नका. वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं एकत्र करून ठेवू नयेत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय झालं? हत्यारं तर आहेत, सगळी एका पेटीत भरली. पण ठीक आहे, जोपर्यंत आपल्या हत्याराशी ओळख नसते तोपर्यंत आपण असं म्हटलं म्हणून काही बिघडत नाहीये. पण हत्यारं वेगवेगळ्या कामांची असतात. समजा तुम्ही फाईलचं काम काय आहे? पडदा पृष्ठभाग घासून कमी करणे. स्टील रूल ठेवली, एक दिवस ठेवली हरकत नाही, 4 दिवस ठेवली हरकत नाही, तुम्ही महिना 2 महिने ठेवतायच, दरवेळेला त्याच्यावरती घासली जातेच आहे. स्टील रूल हे मोजण्याचं हत्यार आहे ना. तर काय होईल रे? पहिली गोष्ट म्हणजे घासून तुमच्या स्टील रूलवरचं मार्किंग निघून जाईल आणि तुम्हाला 2.7 मिलीमीटर जर माप मोजायचं आहे तर 2.7 फूट आला कळणार नाही, म्हणून ठेवायचं. दुसरी गोष्ट, हत्यारं जड असतात, हत्यारं टोकेरी असतात. ती हत्यारं दुसऱ्या हत्यारावर वजन टाकतात आणि मग त्याच्यामध्ये तुमची समजा स्टील रूलच आहे तर स्टील रूल जी सरळ पाहिजे ती तुमची अशी स्पीड ब्रेकर सारखी सुद्धा होईल. मग त्या स्टील रूलने तुम्ही मापन काय करणार? म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं वेगवेगळी ठेवायची, एकत्र करायची नाही. मार्किंग करणारी हत्यारं आहेत ना, मार्किंग मध्ये ठेवा. कटिंग करणारी आहेत ना, कटिंग मध्ये ठेवा. ड्रिलिंग करणार आहे ना, ड्रिलिंग मध्ये ठेवा. येते लक्षात? ज्या गटाचं हत्यार आहे त्या गटाचं स्क्रूड्रायव्हर सगळे एकत्र करून ठेवा, काय हरकत नाही. सगळ्या तुमच्या पट्ट्या एकत्र करून ठेवा, रूल्स हरकत नाही. सगळे पंच एकत्र करून ठेवा, हरकत नाहीये. पण स्क्रूड्रायव्हर पण एकातच, पंच पण एकातच, हॅमर पण एकातच, स्टील रूल पण एकातच, नो, असं होऊ शकत नाही. आणि आणखी एक सुरक्षितता दिली मी जी फार महत्वाची आहे. काम संपल्यानंतर बघा, काम संपलं की आपलं पहिलं काम असतं, काम संपलं असे पुसले का निघा.
नो. काम संपल्यावर सगळ्यात पहिलं काय करायचंय तर उघडलेली हत्यारं बंद करायची. कारण ती उघडी हत्यारं कधीतरी धोका देऊ शकतात, गंजू शकतात, बाद होऊ शकतात. उघडलेली हत्यारं बंद करायचे, स्वच्छ करायचे, पुसायचे, नीट नेटकी करून ती बंद करून परत ठेवायचे पेटीत आणि मग आपले हात धुवायचे, पुसायचे आणि मग टाटा म्हणायचे. जर हे असे काही सुरक्षिततेचे नियम तुम्ही वापरले तर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये